नमस्कार. सध्या आपण इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या डाव्या तीरावर बसलेले दरेवाडीचे 40 कुटुंब, ज्या वाडीचं नाव आहे भामनगर, म्हणजे काळुसे ग्रामपंचायत अंतर्गत असलेले भामनगरचे 40 कुटुंब मागच्या गेल्या 2018 पासून तर आता 2026 चालू आहे. प्रत्येक वर्षी पाऊस जोरात झाला की या कुटुंबांना या प्रकारे हालत होते. हे बघा, तुम्ही बघू शकता. हा जो नाला आहे, हा नाला कुटुंबांच्या आणि या ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे हा चुकीचा बांधण्यात आलेला आहे. कारण ह्या नाल्याला स्लोप म्हणजे पाणी खाली उतरायला पाहिजे या पद्धतीचं काही बांधलेलं नाही आहे आणि त्यामुळं नाल्यातून जे पाणी आहे पूर्ण गावात घुसतं. आता सध्या हे तुम्ही बघू शकता, पूर्ण घरात डायरेक्ट पाणी गेलेलं आहे. बघा, हे जे कुटुंब, हे जे घर आहे, हे घराच्या पडीला आणि हे दारात बघा, तुम्ही बघा, डायरेक्ट घरात पडीत पाणी गेलेले आहे. आता इथं कमीत कमी 40 कुटुंब राहतात आणि 40 कुटुंबांचे प्रत्येकांच्या घराच्या भिंती ज्या पाण्याने पूर्ण भरलेले आहे. मागच्या वर्षी देखील इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामनदादा खोसकर यांना कळवल्यानंतर आणि प्रशासकीय यंत्रणा तहसीलदारांना कळवल्यानंतर त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात या कुटुंबांसाठी आश्रमशाळा या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. परंतु ते तात्पुरतं किती दिवस राहणार? आज 8/7/2026 आज वार बुधवार सकाळी म्हणजे रात्रीच्यापासून आता पूर्ण पाणी भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी आता तुम्हाला घरात नेऊन दाखवतो आहे पूर्ण. हे बघा, हे डायरेक्ट मागच्या वर्षी ह्या घरात पाणी शिरलेलं होतं आणि आता यांच्या वाट्या दारापर्यंत आलेले. हे लहान मुलं बघा कसे मजे घेतात. हे घर आणि हे सर्व अजून हे दुसऱ्या घरात पण, इकडं पण पाणी आता जाईलच, कारण हा पाऊस अजून काय थांबायचं नाव घेत नाही आहे.